नमस्कार मैत्रिणींनो, क्रिएशन विथ मानसी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आकाश कंदील. आपल्याला लागणार आहे तंगूस दोरा, सुई आणि कट करण्यासाठी एक मी छोटासा ब्लेड घेतलाय किंवा त्याऐवजी तुम्ही कात्री पण घेऊ शकता. गुलाबी कलरचे मोती, पांढरे मोती आणि हिरवे मोती. तर चला सुरुवात करूया. मोती 6 नंबरचे घ्यायचे. तर आपल्याला सुरुवातीला लागणार आहेत 6 गुलाबी मोती. हे मोती ओवून घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इथे एक गाठ मारून घ्यायची आहे, जी घट्ट असणार आहे. गाठ मारल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला 5 पांढरे मोती घ्यायचे आहेत. 2, 3, 4 आणि हे 5 पांढरे मोती घेतले. तर आपल्याला ह्या इकडच्या मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे. अजून एक पुढच्या मोतीमधून सुई बाहेर काढायची. अशा 2 मोतीमधून आपण सुई बाहेर काढली. तर अशा 6 मोत्यांचा सुंदरसा फूल तयार होत आहे. आता परत आपण काय घेतले, 4 पांढरे मोती घेतले आणि इथे एक पांढरा मोती आहे ना, तो 5वा आहे समजा. तर या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढली. पुन्हा त्या गुलाबी मोतीमधून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या गुलाबी मोतीमधून सुई बाहेर काढली. तर अशा प्रकारे अजून आपल्याला 4 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. दोरा अगदी ओढून घ्यायचा आहे. आता पुढे इथे एक पांढरा मोती आलेला आहे. तर आपण त्या पांढऱ्या मोतीमधूनच सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे एक पांढरा मोती आहे आणि इथे एक पांढरा मोती आहे. तर आपल्याला फक्त 3 मोती घ्यायचे आणि याच्यामधून काढायचं आहे. इथून मोती बाहेर काढला, पांढऱ्या मोतीमधून बाहेर काढायचं आहे परत आणि नंतर वरच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायचं आहे. आता पुढचं घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि पुन्हा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे. तर आपल्याला ही एक मोती सोडून ह्या दुसऱ्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि दोन्ही मोतीमधून सुई बाहेर काढल्यावर ह्या तिसऱ्या मोतीमधून पुन्हा बाहेर काढायची आहे. तर आपल्याला एक अशा प्रकारची 6 मोत्यांची पाकळी तयार भेटते. तर पुढच्या पाकळीसाठी आपल्याला 1 गुलाबी, 3 पांढरे, 3 पांढरे घ्यायचे आहेत का, तर आपल्याला इथं 2च मोती आहेत. त्यामुळे आपल्याला 4 मोती घ्यायचे आहेत एकूण आणि इथं गुलाबी एक मोती ऑलरेडी आपला आलेला आहे. मग पुढच्या पांढऱ्या मोतीमधून 2 मोतीमधून पुन्हा सुई बाहेर काढून घ्यायची. अशी पाकळी तयार होते. ठीक आहे. आता पुन्हा एक गुलाबी मोती,
2 पांढरे मोती. वरणाच्या मोत्यामधून सुई अशी बाहेर काढून घेतली. हे पहा, पुन्हा एक गुलाबी, 3 पांढरे आणि या गुलाबी मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्याच्या खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि पुढच्या पुन्हा 2 मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता पूर्ण अशा 12 पाकळ्या तयार होत्यात, तेवढे पूर्ण करून घ्यायचे. प्रत्येक कॉर्नरच्या मोतीला आपल्याला 3 पांढरे मोती लागणार आहेत. अशा प्रकारे आकाशकंदीलसाठी एक फूल षटकोनी आकाराचं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता इथे दोरा संपलेला आहे, तर आपण इथूनच या दोऱ्याला गाठ मारू. अशा प्रकारचे आपल्याला एकूण 1 2 3 आणि 4 आपल्याला असे 4 षटकोनी आकाराचे फूल तयार करून घ्यायचे. ठीक आहे, आता बघूया पुढची प्रोसेस. थोडंसं इथून मी सुई काढून घेते, कारण आपल्याला पुढे जाऊन या मोत्यामधून सुई काढायची. ठीक आहे, इथं आपण एक छोटी एक गाठ मारून घेऊया, जेणेकरून पुढे दोरा ओढला जाणार नाही आणि तो पॅक होईल. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, इथून सुई काढल्यानंतर इथे एक हिरवा मणी घ्यायचा आहे पोपटी कलरचा. मी गुलाबीसाठी पोपटी कॉम्बिनेशन घेतलं, तुम्हाला जो हवा असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर आपल्याला काय करायचंय, समोरासमोर याच्यामधून सुई काढायची. तर सुई काढताना काय करायचं, आपल्याला 2 मणीमधून सुई काढायची, पांढऱ्या 2 मण्यांमधून सुई काढायची. परत एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि इकडच्या 1-2 मोती सोडून तिसऱ्या मोतीमधून सुई काढायची आहे आणि पुढच्या परत 1 मोतीमधून सुई काढायची. ठीक आहे, हे असं तयार होतंय. पुन्हा एक हिरव्या मोतीमधून सुई काढायची आणि इथल्या मधल्या शेजारच्या मधल्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढून घ्यायची. लक्षपूर्वक नीट केलं तर बरोबर लक्षात येते आणि अगदी करायला सोपं आहे.
त्यामुळं दिवाळीमध्ये तुम्ही स्वतःच्या हाताने आकाशकंदील करू शकता. हे 2 मणी सोडून आपल्याला तिसऱ्या मोतीमधून सुई घ्यायची. पुढच्या अजून एक मोतीमधून सुई काढायची. काढून अशी घ्यायची. आपल्याला फक्त इथे लागणार आहेत 6 मणी. 6 मण्यांनी आपण हे पॅक करून घ्यायचं आहे. आता परत आपल्याला उलटं जायचं आहे, इथून परत खाली जायचं आहे. परत ह्या मोतीमधून सुई काढायची आहे. परत इथून घ्यायचं आणि ते मोती एकदम पॅक होऊन जातात आणि दिसायला पण एका साईडला झुकलेले दिसत नाहीत, छान दिसतात. थोडीशी आपण ते गाठ मारून घेऊया. पुढच्या सगळ्या मोतींमधून इकडच्या 2 4 6 मोतींमधून आपण सुई बाहेर घ्यायची. दुसरं फूल घ्यायचंय, मेहंदी कलरचं मोती घ्यायचंय आणि ह्याला सेम त्याच प्रोसेसने आपल्याला जोडून घ्यायचंय. बघा, हे असं आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचंय. प्रत्येक वेळेस मोती सुई काढून घेताना मोतीच्या मध्यभागूनच आपल्याला हा मेहंदी कलरचा मोती यायला पाहिजे. ठीक आहे, इथून घेताना असं घ्यावं खाली, परत रिटर्न. ठीक आहे, परत गाठ मारून घ्यायची आपल्याला. या मोतीमधून ह्या परत पुढच्या 5 मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची. हे पहा, हे असं एवढं तयार होतंय. आणि परत आता पुढची प्रोसेस. हे पहा, तयार झाल्यानंतर
हे अशा प्रकारे दिसेल. तर आता आपल्याला काय करायचं, आपल्याला घ्यायचा आहे एक हिरवा मोती, 2 पांढरे मोती आणि पुन्हा एक हिरवा मोती. आणि इथून जो आपण दोरा बाहेर काढलेला आहे, तर त्याच्या मागच्या हिरवा सोडून पांढऱ्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पांढऱ्या मोतीमधून, पुन्हा हिरव्या मोतीमधून आणि पुन्हा पांढऱ्या मोतीमधून आणि परत असं करून सुईला हे ओढून घेऊ. हे साधारणतः असं दिसतं. आणि पुन्हा आपल्याला परत 2 पांढऱ्या मोतीमधून पुढे दोरा सरकून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला घ्यायचा आहे एक मेहंदी कलरचा मोती घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आणि या मेहंदी कलरच्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. घेताना आपल्याला परत पुढच्या 2 मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची, कारण असं घर परत तयार व्हायला पाहिजे आपल्याला. हे पहा, हे असं तयार होणार. तर आता पुन्हा आपल्याला मेहंदी कलरचा मोती, 2 पांढरे मोती या हिरव्या मोतीमधून परत आपल्याला बाहेर काढायचं आहे. आता इथं कसं आहे हे बघा, हे कॉर्नर आलंय परत. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या पांढऱ्या मोतीमधून, या मेहंदी कलरच्या मोतीमधून आणि पुन्हा एका पांढऱ्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि हा मेहंदी कलरचा मोती घ्यायचा आहे आणि आपल्याला परत हे 2 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे. ठीक आहे. इथं काय होतंय, आपल्याला प्रत्येक ठिकाणी 6 मोती येतात, पण इथं ह्या कॉर्नरला आपल्याला 7 मोतींचं घर तयार झालेलं दिसणार आहे. त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. तर इथं आपल्याला 7 मोतींचं घर दिसते. तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, या पांढऱ्या मोतीमधून पुढच्या 2 पांढऱ्या मोतीमधून परत सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण सर्कल तयार करण्यासाठी कामाला येणार आहे. बनवायला अगदी सोपं आहे. तुम्ही व्हिडिओ न स्किप करता जर संपूर्ण पाहिलात तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच अवघड वाटणार नाही. म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, जेणेकरून काहीतरी नवीन शिकायचं आणि करायचं, त्यामध्ये जो आनंद असतो तो द्विगुणित होतो.
आता शेवटचं करताना इथे एक ऑलरेडी आपल्याला हिरवा मोती आहे, तर त्या हिरव्या मोतीमधूनच आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि 2 पांढरे मोती घालायचे आणि ह्या हिरव्या मोतीमधूनच दुसऱ्या समोरच्या हिरव्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. तर हे जसं झालेलं आहे, हे जसं आपण इथं केलं ना, तसंच आपल्याला सेम ह्या खालच्या भागात पण करायचं. हे बघा, दुसरा भाग आपण असा तयार करून घेतलेला आहे. तर हा पूर्ण झाला इथून. तर इथं आपल्याला फक्त 2 मोती घालायचे आहेत. असे 2 मोती घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पक्क करण्यासाठी पुढच्या एका घरामधून पुन्हा थोडासा दोरा फिरून घ्यायचा. दोरा फिरून घेतल्यानंतर मागच्या एका मोतीमधून आपल्याला दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. हा दोरा बाहेर काढून घेतल्यानंतर आता वरचा आपण अगोदर वरचा भाग करूया हँडलचा. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 पांढरे मोती. आता आपण 2 गुलाबी घेऊया. 2 गुलाबी मोती, पुन्हा 2 पांढरे मोती, पुन्हा 2 हिरवे मोती, पुन्हा 2 पांढरे मोती, पुन्हा 2 गुलाबी मोती, 2 पांढरे, 2 हिरवे, 2 पांढरे, 2 गुलाबी, पुन्हा 2 पांढरे, 2 हिरवे, 2 पांढरे, पुन्हा 2 गुलाबी, 2 पांढरे. तर अशा प्रकारे आपल्याला बघा 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 हँडलसाठी आपण घेतलेले 30 मोतींची लाईन. तर आपल्याला काय करायचं आहे, या पांढऱ्या मोतीमधून इकडच्या समोरच साईडच्या असं पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे. पुन्हा हिरव्या मोतीमध्ये घ्यायची आहे, पुन्हा पांढऱ्या मोतीमधून घ्यायची आहे. एक राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचं. असं केल्याने काय होतं, हँडल पक्क होतं आणि दोन्ही साईडनी जे दोरा येतो ना तो व्यवस्थित येतो आणि दिसताना पण ते छान दिसतं. तुम्ही सिंगल पदर पण असं घेऊ शकता, पण मी घेताना असं डबल घेते. घे असं मध्यभागी हिरवा येतो आणि दोन्ही साईडनी सेम मोती येते. पहा मैत्रिणींनो, हे असं हँडल लावून पूर्ण झालेलं आहे. आता पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला काय करायचं आहे, नायलॉनचा दोरा घ्यायचा असा. तर आपण नायलॉनचा दोरा घेऊया. 2 पदरी घ्या, 1 पदरी घ्या, तुम्हाला जसा वाटेल तसा घेऊ शकता. मी 1च पदरी घेतलाय. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी थोडंसं वरून घेते, कारण घेताना आपल्याला ते गाठ मारून घ्यावं लागेल, त्यामुळे सगळं व्यवस्थित त्याच्यामुळे होईल. तर मी इथं गाठ मारून घेते. मी असा 1 पदरी घेतलाय. तर आपल्याला काय करायचं, इथे गाठ मारून घेतली मी. नंतर घेताना आपल्याला
पांढऱ्या, हिरव्या आणि पुन्हा एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढून घ्यायची. तर बघा आपल्याला कसं पाहिजे हे. इथं ह्या सर्कलच्या मधल्या पॉइंटवर आपल्याला एक लोलक घ्यायचं आहे खालीचं करून. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, 2 पांढरे मणी घेतलेले आहेत. मग पुन्हा 2 गुलाबी, पुन्हा 2 पांढरे, पुन्हा 2 मेहंदी कलरचे, 2 पांढरे, 2 गुलाबी, 2 पांढरे आणि 2 हिरवे. हे पहा साधारणतः एवढं लोलक आपण घेतलेले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून ह्याला वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता इथून आपल्याला काय करायचे, ह्या हिरव्या मोतीमधून सुई बाहेर काढायची. मी जरा उलट्या साईडने घेते ते सुईचं टोक, नाहीतर काय होतं दोऱ्यामध्ये दोरा अडकून त्याची गाठ बसते. असं घेतलं. घेताना थोडंसं ओढून घ्यायचं आपल्याला. आता काय करायचं, याच्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची आहे. आता एक काढलं, आता ह्या दुसऱ्या मोतीमधून काढायची. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला 2-2 मोती सोडून एक लोलक तयार करायचं आहे. साधारणतः असा एक लोलक तयार होतो. परत आपण घ्यायचे 2 पांढरे, 2 गुलाबी, पुन्हा 2 पांढरे, 2 मेहंदी कलरचे, पुन्हा 2 पांढरे, 2 गुलाबी, 2 पांढरे, 2 मेहंदी कलरचे. थोडंसं मोती उचलून घ्यायचं जेणेकरून त्याला व्यवस्थित सुईला वाट भेटते. अशा पद्धतीने सेम लेंथ मध्ये सगळे यायला पाहिजे. अशा पद्धतीने पूर्ण सर्कलवर 2 मोती सोडून तयार करून घ्या. म्हणजे काय होईल, आता मी तयार करून घेते पूर्ण. हे पहा मी एवढं करून घेतलेलं आहे. जर मी पूर्ण दाखवत राहिले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी आता शेवटचे 2 राहिलेले आहेत.
प्रत्येक वेळेस थोडं थोडं ओढून घ्यायचं आहे, कुठं पण लूज राहायला नको. अशा प्रकारे वस्तू बनवून तुम्ही कुणालाही गिफ्ट देऊ शकता, बनवून विकू शकता किंवा स्वतःच्या आनंदामध्ये भर पाडू शकता, छंद जोपासू शकता. आता सुरुवातीला छोटंसंच दाखवत आहे, जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी बरं पडेल. हे पहा, अशा प्रकारे आपला आकाश कंदील बनवून तयार आहे. याला आपण आता शेवटची गाठ मारून घेऊया. एक तुम्ही जोडी बनवू शकता किंवा सिंगल पीस बनवू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे.